तर आपल्या समोर ऑटोकॅडची स्क्रीन दिसते. तर आपण काय करू, सुरुवातीला पूर्ण स्क्रीनवरती जे डिस्प्ले होऊ लागलाय पार्ट, तर त्याचा आपल्याला काय काय प्रकार आहे तो एकदा बघू, आणि त्याच्यानंतर आपण ऑटोकॅडचा मिनिंग आपण समजून घेऊ. ठीक आहे. तर तुम्ही जर ऑटोकॅड आपण खूप वेळेस ऐकलेलं राहतं. तर हे ऑटोकॅडचा जो मिनिंग आहे ना, ऑटो इज अ नेम ऑफ कंपनी. ऑटोडेस्क नावाची कंपनी आहे, त्या कंपनीने हे सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे. ठीक आहे. मी थोडस साईज वाढवतोय का. तर हे जे आहे हे ऑटोडेस्क कंपनीचं सॉफ्टवेअर आहे, US कंपनी आहे ती. त्याच्यामुळे त्याला सॉफ्टवेअरला सुरुवातीला ऑटो असं नाव दिलेलं आहे. आणि कॅडचा मिनिंग काय सांगता येईल आपल्याला? कॅड म्हणजे कॉम्प्युटर एडेड ड्रॉइंग, द ड्रॉइंग विच इज क्रिएटेड विथ द हेल्प ऑफ कॉम्प्युटर. आतापर्यंत आपण सगळ्या ज्या काही ड्रॉइंग्स आहेत ना, त्या ड्रॉइंग्स मॅन्युअली काढत होतो. त्यालाच आपण इन्स्ट्रुमेंटल ड्रॉइंग असं म्हणतो. म्हणजे आपण काय करतो, त्या ड्रॉइंग सगळ्या इन्स्ट्रुमेंटचा यूज करून बनवतो. ड्राफ्टर असेल, सेट स्क्वेअर असेल, कंपॉस, किंवा मग पेन्सिल आहे, ड्रॉइंग बोर्ड आहे. तर हे सगळे जे काही ड्रॉइंगचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ना, त्या इन्स्ट्रुमेंट्सचा यूज करून आपण ज्या काही ड्रॉइंग्स क्रिएट करतो त्याला आपण इन्स्ट्रुमेंटल ड्रॉइंग असं म्हणतो. आणि ज्या ड्रॉइंग आपण कॉम्प्युटरची हेल्प घेऊन बनवतो त्याला आपण कॉम्प्युटर एडेड ड्रॉइंग असं म्हणतो. द ड्रॉइंग विच इज क्रिएटेड विथ द हेल्प ऑफ कॉम्प्युटर, त्याच्यामुळे त्याला आपण कॅड असं म्हणतो. ठीक आहे. कॅड म्हणजे काय? द ड्रॉइंग विच इज क्रिएटेड विथ द हेल्प ऑफ कॉम्प्युटर. आणि त्याच्यासोबत आपण ऑटो असं लावलेलं आहे. ऑटो इज अ नेम ऑफ कंपनी. ऑटोडेस्क नावाची कंपनी आहे, त्या कंपनीने सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे. तर तुम्हाला लक्षात आलं मिनिंग आता ऑटोकॅडचा मिनिंग काय आहे तो. त्याच्यानंतर तुम्हाला एक लक्षात येईल की आपण ज्यावेळेस सॉफ्टवेअर ओपन करू त्यावेळेस सॉफ्टवेअर ओपन करते वेळेस त्याचं इथं व्हर्जन अवेलेबल राहतं, सांगतात 2013 व्हर्जन आहे किंवा 2017 आहे किंवा 2020-21 किंवा 2007 व्हर्जन आहे. तुम्ही कुठलं जरी व्हर्जन यूज केला तरी त्याच्यामध्ये सगळ्याच सिमिलरच असतील ऑप्शन सगळे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, हे स्क्रीन आपण केल्यानंतर युजर इंटरफेस मध्ये काय काय दिसतं आपल्याला ते आपल्याला बघायचं आहे. आता हा जो प्रकार दिसायला फाईल, एडिट, व्ह्यू, इन्सर्ट, ह्याला आपण काय म्हणतो बरं सांगा बरं? ह्याला आपण मेनू बार असं म्हणतो. ठीक आहे. फाईल, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एडिट, व्ह्यू, इन्सर्ट, हे सगळे ड्रॉप डाऊन मेनूज आहेत. त्याच्या खाली हे टूल बार्स आहेत. डिफरंट डिफरंट टूल बार्स आपल्याला पाहता येतील. हा एक टूल बार आहे, हा मॉडेलिंग टूल बार आहे, त्याच्यानंतर हा लेअर्सचा टूल बार आहे. असे टूल बार्स आपल्याला पाहायला भेटतात. आपण ते बघणार आहेत एक एक सगळे. आपल्याला त्याच्या टूलबारच्या खाली जो पोर्शन दिसतोय ब्लॅक पोर्शन, त्याला आपण ड्रॉइंग एरिया किंवा वर्किंग एरिया असं म्हणतो. आणि त्याच्यानंतर हे जे एक्स आणि वाय दिसायला लागले ह्याला युजर इंटरफेसचा आयकॉन असं म्हणतो, UCS आयकॉन असं आपण म्हणणार आहेत. आणि सगळ्यात खाली हा जो दिसतोय तो कमांड विंडो आहे. ऑटोकॅड मध्ये जे पण कमांड्स असतील त्या कमांड्स तुम्हाला इथे टाईप करून द्यायचे आहेत. ठीक आहे. तर मी तुम्हाला ह्याची एक इमेज दाखवतो, त्याच्यावरती नावं दिलेत. हे ऑटोकॅड स्क्रीनचा लेआउट आहे. तर तुम्हाला इथे दिसेल हे जे दिसायला लागले ते ड्रॉप डाऊन मेनू आहे ग्रीन कलर मध्ये. ड्रॉप डाऊन मेनू म्हणजे काय? फाईल, एडिट, व्ह्यू, इन्सर्ट, फॉर्मॅट, टूल्स, ड्रॉ, डायमेन्शन्स, हे जे सगळे दिसायला लागलेत मेनूज त्याला आपण ड्रॉप डाऊन मेनू असं म्हणतो. त्याच्यानंतर हे जे रेड कलर मध्ये दाखवलेलं दिसायला लागले म्हणजे ह्या मेनू बारच्या खाली पूर्ण हे आणि लेफ्ट साईडचं, लेफ्ट साईड असेल किंवा राईट साईडला, तुम्ही जर इथं ऑब्झर्व केला तर इथं दोन्ही साईडला आहे. इथं राईट साईडला पण मेनूज आहेत आणि टूल बार्स आहेत आणि लेफ्ट साईडला आणि वरती पण आहेत. तर हे सगळं रेड कलर मध्ये दाखवलंय त्याला आपण टूल बार असं म्हणतो. त्याच्यानंतर हा ग्राफिक विंडो आहे. ग्राफिक विंडो म्हणजे कुठली माहिती का? हे पूर्ण जे ब्लॅक कलर मध्ये जे दिसायला लागली ना, ज्याच्यामध्ये आपण ड्रॉइंग बनवणार आहेत, ड्रॉइंग ड्रॉ करतो आपण, त्याला ड्रॉइंग एरिया असं म्हणतो किंवा त्याला ग्राफिक विंडो असं म्हणतो. त्याच्यानंतर हे क्रॉस हेअर कर्सर आहे. क्रॉस हेअर कर्सर म्हणजे हा प्रकार जे आपण माऊस जसं मूव्ह केलं तसं ते मूव्ह होतात, त्याला आपण काय म्हणतो? क्रॉस हेअर कर्सर असं म्हणतो. जसं आपण ते क्रॉस हेअर कर्सर मूव्ह करूत ना तसं काय होतं माहिती का? लोअर लेफ्ट कॉर्नर जो आहे, लोअर म्हणजे कुठला? बॉटमचा, आणि लेफ्ट कॉर्नर म्हणजे कुठला? हा. त्या ठिकाणचे जे व्हॅल्यू आहेत ना त्या व्हॅल्यू चेंज होतात. पाहिजे 14 पॉईंट समथिंग ते दिलेलं आहे, 81 आणि -1.25 वगैरे हे जे व्हॅल्यू आहेत ना, जसं तुम्ही कर्सर स्क्रीनवरती मूव्ह करताल तर तुम्हाला लक्षात येतं की ते व्हॅल्यू खूप असं चेंज होऊ लागलेले आहेत. तर ते काय सांगतात? कर्सरची पोझिशन दाखवतात सगळी. तर त्याला आपण काय म्हणतात? हे जे दाखवले बघा, कर्सर कोऑर्डिनेट असं म्हणतो. हे कुठं असतं? ते लोअर लेफ्ट कॉर्नर किंवा बॉटम लेफ्ट कॉर्नरला ते जे आहे ते कर्सर कोऑर्डिनेट्स आहेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला हे सांगितलं वर्ड कोऑर्डिनेट सिस्टीम ओरिजिन आहे. एक्स आणि वाय हे जे आहे ते इथं ओरिजिन आहे. ओरिजिन म्हणजे इथले कोऑर्डिनेट्स काय असतील? 0 0 असतील.
त्याच्यानंतर त्याच्या खाली जे दिसायला लागले ना बॉटमला, ते स्टेटस बार बटन्स. स्टेटस बारला बटन्स आहेत अवेलेबल. तर हे सगळे बटन्स आहेत दिलेले. तर जुन्या व्हर्जन मध्ये ह्या बटन्सच्या ऐवजी काय करतात, इथं नावं दिलेली असतात असे, आर्थो, ग्रीड, पोलार, ओ स्नॅप, ओ ट्रॅक असं नाव दिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर इथं जे नवीन व्हर्जन जे आहे आपलं लेटेस्ट व्हर्जन मध्ये तुम्हाला नावाच्या ऐवजी काय दिले, सिम्बॉल्स दिलेत. ठीक आहे, एवढा फरक आहे सगळं तुम्हाला. त्याच्यानंतर हे जे दिसायला लागले नॉर्थ, ईस्ट, साऊथ आणि वेस्ट, ह्या व्हीलचं काम आपल्याला 3Dच्या वेळेस आपल्याला पडणार आहे. त्यावेळेस आपण ते डिटेलमध्ये बघू. त्याच्यानंतर हा बॉटमचा जो आहे त्याला आपण कमांड विंडो असं म्हणतो आपण. तिथपर्यंत समजलं तुम्हाला ऑटोकॅडची स्क्रीनवरती काय काय असतं आपल्याला माहिती हो. भेटेल तुम्हाला. हा, तर काय काय आहे, ड्रॉप डाऊन मेनू आहे. सुरुवातीला टायटल बार असतं, परत ड्रॉप डाऊन मेनू, त्याच्यानंतर टूल बार्स आहेत, त्याच्यानंतर हा ग्राफिक विंडो आहे, क्रॉसहेअर कर्सर आहे, स्टेटस बार बटन्स आहेत, त्यानंतर हे इन्व्हायरमेंट टॅब आहे, कमांड विंडो आहे. हे जे आहे पर्पल कलर मध्ये दाखवले ते कमांड विंडो आहे, आणि ही वर्ल्ड कोऑर्डिनेट सिस्टीम ओरिजिन आहे. तर आता हे कमांड विंडो आणि त्याच्यानंतर हे जे इन्व्हायरमेंट टॅब्स काय आहेत ते आपण बघणार आहेत. तर हे इन्व्हायरमेंट टॅब म्हणजे मॉडेल, लेआउट 1, लेआउट 2. तर लेआउट मध्ये काय होतं, आपल्याला प्रिंट प्रिव्ह्यू पाहता येतं. ड्रॉइंग क्रिएट करायचे असतील तर लेआउट मध्ये नाही बनवायचे. ड्रॉइंग बनवायचे असतील तर परत कुठे जायचं, मॉडेल स्पेस मध्ये जायचं. मॉडेल स्पेस मध्ये गेलात की तुम्हाला इथं ब्लॅक पोर्शन मध्ये स्क्रीन येते, ब्लॅक एरिया तो. तर त्याच्यामध्ये आपल्याला ड्रॉइंग क्रिएट करायच्या. लेआउट मध्ये आपल्याला ड्रॉइंग क्रिएट करायच्या नाहीत. सगळ्या जे पण काही ड्रॉइंग क्रिएट करायचे ते मॉडेलमध्ये क्रिएट करायचे. जरी समजा चुकून तुम्ही असं लेआउट मध्ये गेलात तर पूर्ण स्क्रीनचा कलर व्हाईट होतो. त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की आपलं स्विच झालं एन्व्हायरमेंट म्हणून. मग त्यावेळेस आपण काय करायचं, परत मॉडेल स्पेस मध्ये जायचं. मॉडेल स्पेस मध्ये आलात की त्याच्यानंतर तुम्हाला ब्लॅक कलर दिसतो ग्राफिक विंडोचा, तोच आपला वर्किंग एरिया आहे, आपल्याला त्याच्यामध्ये वर्क करायचा आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर हा जो बॉटमचा पोर्शन जो दिसायला लागेल त्याला आपण कमांड विंडो एरिया असं म्हणतो. ऑटोकॅड मध्ये जे पण काही कमांड्स आहेत त्या कमांड्स तुम्हाला तिथे टाईप करून द्यायच्या आहेत. तर कमांड्स म्हणजे काय असतील, कमांड्स म्हणजे इन्स्ट्रक्शन्स. आपण सॉफ्टवेअरला इन्स्ट्रक्शन देतो किंवा कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन्स देतो. त्या सगळ्या इन्स्ट्रक्शन आपल्याला इथं टाईप करून द्यायचे आहेत बॉटमला कमांड विंडोमध्ये. त्यालाच आपण कमांड्स असं म्हणतो. जसं की फॉर एक्झाम्पल आपल्याला मॅन्युअली एखादा सर्कल ड्रॉ करायचा असेल तर आपण काय करतो, कंपासमध्ये जो पर्टिक्युलर रेडियस घेणार, सपोज मला रेडियस 5चं सर्कल ड्रॉ करायचं आहे, तर मी काय करेल, कंपासमध्ये रेडियस 5 घेईल आणि सर्कल ड्रॉ करेन. आतापर्यंत आपण असं शीटवरती ड्रॉ केलेलं आहे. परंतु आता ते जर सर्कल मला ऑटोकॅड मध्ये ड्रॉ करायचं असेल तर मला काय करावं लागेल, ऑटोकॅडला किंवा त्या सॉफ्टवेअरला किंवा आपल्याला कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन किंवा कमांड द्यावी लागेल की मला सर्कल ड्रॉ करून पाहिजे आहे. ते इन्स्ट्रक्शन्स म्हणजेच कमांड्स असतील. तर त्यासाठी मला त्या ठिकाणी ते इन्स्ट्रक्शन टाईप करावं लागेल. जसं की फॉर एक्झाम्पल आता मला सर्कल ड्रॉ करायचं, तर मी काय करेल, सर्कल टाईप करेन तिथं, CIRCLE सर्कल टाईप केलं, बॉटमला लेफ्ट कॉर्नर बॉटमचा सर्कल टाईप केल्यानंतर एंटर की प्रेस करा. एंटर की प्रेस केल्यानंतर इथं ज्या स्टेप्स येतात ना त्या स्टेप्स वाचायच्या. काय सांगतं, स्पेसिफाय सेंटर पॉईंट फॉर सर्कल. सेंटर पॉईंट स्पेसिफाय करा आणि त्याची रेडियस द्या. रेडियस समजा किती व्हॅल्यू दिली मी, रेडियसची 4 व्हॅल्यू दिली, 4 व्हॅल्यू द्या, एंटर करा. तर 4 रेडियस असलेलं सर्कल इथं आलेलं आहे आपल्याकडे. ठीक आहे, तर समजा आपल्याला डायमेन्शन द्यायचे असतील त्याला, तर तिथं पण कमांड द्यावी लागेल, डिमर रेडियस. रेडियस अशी कमांड द्यावी लागेल. डिम रेडियस म्हणजे काय, मला डायमेन्शन्स द्यायचे आहेत कुठलं, रेडियसचं. हे झालं डिम रेडियस. रेडियस 4.000 आलेली आहे, त्याला ॲरो वगैरे सगळं आलेलं आहे. तर आपल्याला हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या करता येईल. आपल्याला डिलीट करायचं असेल तर सिलेक्ट करून डिलीट करायचं आहे. तर हे सगळे आपण काम काय कुठून करतो, ते कमांड विंडो मधनं करतो. तर ते आपल्याला कमांड विंडो आपण इथे दाखवलेली आहे. कमांड विंडो पर्पल कलर मध्ये कमांड विंडोचा पोर्शन आहे, त्या ठिकाणी आपल्याला टाईप करायचं आहे. तर अशा पद्धतीने हे ऑटोकॅड स्क्रीनचं लेआउट आहे पूर्ण, तो अगोदर आपण समजून घेतलेला आहे. आता आपल्याला ऑटोकॅड शिकायचं म्हणजे काय, असे कमांड्सच शिकायचे आपल्याला सगळ्या. एकदा पूर्ण कमांड शिकून झाल्या की मग त्याचा यूज करून आपल्याला ड्रॉइंग्स बनवता येतात. ड्रॉइंग्स बनवते वेळेस आपण सुरुवातीला काय करणार आहेत, 2Dच्या ड्रॉइंग बनवणार आहेत, 2 डायमेन्शनल ड्रॉइंग बनवणार आहेत, ऑर्थोग्राफिकच्या ड्रॉइंग्स बनवणार आहेत आपण सुरुवातीला. म्हणजे ज्याच्यामध्ये प्लॅन सेक्शन असतील, इलिव्हेशन्स असतील किंवा फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू असेल, अशा पद्धतीच्या जेवढ्या काही 2 डायमेन्शनल ड्रॉइंग आहेत त्या 2D ड्रॉइंग्स अगोदर शिकणार आहेत. 2D ड्रॉइंग्स आपल्या परफेक्ट झाल्या की त्याच्यानंतर आपण
3D ड्रॉइंग्स आपण घेणार आहेत. तर आपल्या सिलेबसमध्ये दोन्ही कंटेंट्स आहेत, 2D आहे आणि 3D आहे. ठीक आहे. तर आता 2Dच्या कमांड्स आपण शिकणार आहेत. त्या 2Dच्या कमांडची आपण थोडी लिस्ट करू. पहिली कमांड आहे लाईन, दुसरी कमांड आहे पी लाईन आहे. तर थर्ड कमांड जे आहे, थर्ड कमांड मी देतो F8 किंवा त्यालाच ऑर्थो असं म्हणतो. ऑर्थो ऑन ऑफ त्यालाच F8 F8 F8. नेक्स्ट त्याच्यानंतर नेक्स्ट कमांड आहे रे नावाची कमांड आहे. नेक्स्ट आहे कमांड एक्स लाईन. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कमांड आहे रेक्टँगल. रेक्टँगल आहे कमांड. नेक्स्ट कमांड आहे सर्कल, CIRCLE सर्कल. नेक्स्ट आहे 8 नंबर इलिप्स, ELLIPSE इलिप्स. त्याच्यानंतर नेक्स्ट कमांड आहे इरेज नावाची, ERASE इरेज. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट कमांड आहे आजची लास्टची कमांड इरेज नावाची, ERAS इरेज. इरेज आणि उप्स, OOPS उप्स. अशा आज आपण एवढ्या हे 10 कमांड्स आपण शिकणार आहेत. ठीक आहे. तर आपण काय करू, सुरुवातीला फर्स्ट कमांड आपण घेणार लाईन कमांड, लाईन. त्याच्यानंतर पी लाईन. तर दोघांमधला डिफरन्स पण बघणार आहेत आपण. तर आपण फर्स्ट कमांड कुठली बघितली? फर्स्ट कमांड आहे लाईन. क्रिएट करतो कमांड LINE, लाईन कमांड दिलेली आपण. तर कमांड दिल्यानंतर मी काय करतो, कुठली कमांड दिली की तुम्हाला काय करावं लागेल, त्याला एंटर करावं लागेल. एंटर करायचं. कमांड दिल्यानंतर एंटर की प्रेस करा. स्टेप सिंपल आहेत. स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट, इथं स्टेप्स वाचायच्या, त्या वाचत फॉलो करायच्या. स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट, स्पेसिफाय नेक्स्ट पॉइंट, नेक्स्ट पॉइंट, नेक्स्ट पॉइंट. क्लिक करत जायचंय फक्त आपल्याला. असं कुठली कमांड आहे ही? लाईन कमांड. आता ही लाईन मला इथे स्टॉप करायची आहे. स्टॉप करण्यासाठी काय करायचं, कीबोर्ड वरती इस्केप की आहे, इस्केप कीला प्रेस करा. इस्केप की प्रेस केली की काय होईल, कॅन्सल होऊन जाईल. कुठली कमांड आहे ती? लाईन कमांड. त्या पुढची कमांड आहे पी लाईन. परत आपल्याला काय करावं लागेल, कमांड विंडो मध्ये कमांड टाइप करावं लागेल, पी लाईन. कमांड दिल्यानंतर एंटर की प्रेस करा. स्टेप्स वाचा. स्पेसिफाय स्टार्ट पॉइंट, स्पेसिफाय नेक्स्ट पॉइंट, नेक्स्ट पॉइंट, नेक्स्ट पॉइंट. आता मला ही लाईन इथं स्टॉप, पी लाईन स्टॉप करायची. काय करणार आहे मी? इस्केप करणार आहे. इस्केप म्हणजे कॅन्सल होऊन जाईल. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर लाईन आणि पी लाईनची प्रोसिजर सेमच आहे. मला काय करायचंय, त्या दोघांची प्रोसेस सेम आहे, पण दोघांमध्ये डिफरन्स काय तो चेक करायचा आहे लाईन आणि पी लाईन मध्ये. तर मला काय करावं लागेल, त्या ऑब्जेक्ट वर जाऊन क्लिक करावं लागेल. तुम्ही ऑब्झर्व करा, जर ऑब्जेक्ट वरती क्लिक केल्यानंतर तो सिंगल सिंगल सिलेक्ट होत असेल सेगमेंट, याचा अर्थ काय, तो ऑब्जेक्ट लाईन कमांड यूज करून बनवलेला आहे. आणि जर क्लिक केल्यानंतर कुठल्याही एका सेगमेंट वरती जर क्लिक केलं तर ऍट ए टाइम सगळे सिलेक्ट होत असतील, याचा अर्थ काय, तो ऑब्जेक्ट पी लाईन मध्ये आहे. हा दोघांमध्ये फरक आहे. एस्केप म्हणजे कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे मला काय करता येईल, लाईन ओळखायची असेल तर बघायचं, सेगमेंट सिंगल सिंगल सिलेक्ट होत असेल तर तो लाईन मध्ये बनवलेला ऑब्जेक्ट आहे, आणि क्लिक केल्यानंतर पूर्ण एकदाच सिलेक्ट होत असेल तर तो पी लाईन मध्ये ऑब्जेक्ट आहे. हा दोघांमध्ये डिफरन्स आहे. तर दोघांमधला डिफरन्स समजला तुम्हाला? लाईन आणि पी लाईन मध्ये, लाईन मध्ये सिंगल सिंगल सेगमेंट सिलेक्ट होतात आणि पी लाईन मध्ये काय होतात, सगळे एकदाच सिलेक्ट होतात. त्यानंतर नेक्स्ट आहे F8. F8 म्हणजे काय? आता मला सांगा, हे स्ट्रेट लाईन आपण ड्रॉ नाही केल्या, मला एक्झॅक्ट स्ट्रेट लाईन पाहिजे आहेत. तर मी काय करणार आहे, कमांड देणार आहे लाईन, आणि ते लाईन ड्रॉ करते वेळेस कीबोर्ड वरती F1 F2 F3 ह्या फंक्शन की आहेत, त्यापैकी F8 कीला प्रेस करणार आहे. F8 कीला फक्त प्रेस करायचं, प्रेस करून ठेवायचं नाही, फक्त सिम्पली प्रेस करा. तर तुम्हाला काय लक्षात येईल की लाईन स्ट्रेट आलेली. एक तर स्ट्रेट लाईन कशी येईल, एक तर व्हर्टिकल येईल किंवा हॉरिझॉन्टल येईल. या सगळ्या लाईन कशा यायला लागल्यात, हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल येऊ लागल्यात. आता सपोज मला हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल लाईन नकोय, इन्क्लाइन लाईन पाहिजे आहे, तर परत F8 कीलाच प्रेस करा. F8 कीला प्रेस केले काय होतं, ऑर्थो ऑफ होईल. ऑर्थो ऑफ म्हणजेच काय होतं, स्ट्रेट लाईन ऑफ झाल्या. परत मला स्ट्रेट लाईन पाहिजे असेल तर परत F8 ला प्रेस करा, परत स्ट्रेट लाईन ऑन होते. म्हणजे ऑन आणि ऑफ हे दोन्ही फंक्शन एकाच की वरती आहेत. त्याला आपण काय म्हणणार आहेत,
त्याला म्हणणार आहेत F8 ऑर्थो ऑन आणि ऑफ, टॉगल की असं म्हणणार आहेत, फंक्शन की F8. आता मला हे स्टॉप करायचं. स्टॉप करायचं म्हणजे कमांडच्या बाहेर येण्यासाठी इस्केप की प्रेस कर. इस्केप म्हणजे कॅन्सल होऊन जाईल. आता आपल्या पूर्ण स्क्रीनवरती जे पण काही वर्क दिसत आहे ते मला क्लिअर करायचं. तर त्यासाठी आपल्याकडे ही कमांड आहे, कोणती? इरेज नावाची. इरेज कमांड आहे. तर इरेज कमांड देऊत आणि इरेज कमांड दिल्यानंतर त्याला पूर्ण स्क्रीनला क्लिअर करून टाकू. कशी करणार? ERASE इरेज कमांड टाईप करायची. कमांड दिल्यानंतर एंटर करायचं. जो पण पोर्शन तुम्हाला इरेज करायचा आहे तो पूर्ण सिलेक्ट करा आणि एंटर, इरेज होऊन जाईल. ठीक आहे. आता वापस आणायचं असेल तर कंट्रोल आणि झेड प्रेस करा. कंट्रोल झेड प्रेस केलं की ते वापस येतं. अंडू असं आपण म्हणतो. परत आपण त्याला इरेज करू. त्यासाठी कमांड द्यायची आहे इरेज, एंटर. सिलेक्ट करा पूर्ण ऑब्जेक्ट. जेवढा पूर्ण पूर्ण इरेज करायचा असेल तर पूर्ण सिलेक्ट करा. जर मला ह्याच्यातला हा एवढाच पोर्शन इरेज करायचा असेल तेवढा सिलेक्ट करायचा. मला आता पूर्ण सिलेक्ट करायचं, पूर्ण इरेज करायचं आहे मला. मी पूर्ण सिलेक्ट करेन आणि एंटर की प्रेस करेन. एंटर की प्रेस केली काय झालं? इरेज झालं. इरेज, एंटर, ऑल, एंटर. सगळंच क्लिअर झालं. समजलं? आता मी तुम्हाला सांगितलं की त्याला होतं की वापस आणण्यासाठी कंट्रोल झेड करायचं, की त्याच्याऐवजी OOPS अशी सुद्धा कमांड आहे. OOPS उप्स कमांड दिलं तरी काय होतं? जो डिलीट झालेला ऑब्जेक्ट आहे तो वापस येतो. सपोज मी आता एवढा हा पोर्शन सिलेक्ट करून डिलीट केला, मला त्याला वापस आणायचं. मी काय करेन? OOPS उप्स कमांड एंटर कर. डिलीट झालेला ऑब्जेक्ट वापस येतो. समजलं? इरेज आणि उप्स ऑप्शन. इरेज आणि उप्स ऑप्शन मध्ये इरेज मध्ये पूर्ण इरेज होतं. उप्स मध्ये काय होतं? जे इरेज झाले त्याला वापस आपल्याला कॉल करता येतं. जस्ट प्रिव्हियस डिलीट झालेला ऑब्जेक्ट आपल्याला वापस कॉल करता येतो. त्यासाठी कमांड आहे उप्स नावाची. समजतंय? इथपर्यंत काय अडचण आहे? त्यानंतर आपण रे आणि एक्स लाईन ह्या दोघांमध्ये काय फरक आहे बघू. मला परत इरेज करावं लागेल. इरेज कमांड देतो, एंटर, सिलेक्ट करतो हे आणि एंटर करतो, इरेज होऊन जाईल. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन काय सांगितलं मी? रे आणि एक्स लाईन. सपोज मी रे कमांड दिली तर काय होईल? लक्षात येईल तुम्हाला. रे म्हणजे किरण येतात असे. रे कमांड द्या, एंटर की प्रेस करा, असे रे पास होतील. F8 ऑन असल्यामुळे फक्त स्ट्रेट येऊ लागले. F8 कीला प्रेस करतो, ऑर्थो ऑफ होईल. हे असे रे पास होऊ लागले. ज्या ठिकाणी क्लिक करायला लागलो त्या ठिकाणी काय व्हायला लागले? इरेज होऊ लागले. सॉरी, रे येऊ लागले तसे. हे सगळे रे आहेत. इन्फिनिटी पर्यंत असतील. तुम्ही जर माऊसला पॅन करून पाहिलात, पॅन म्हणजे काय? व्हीलला स्क्रोल करायचं असं. माऊसच्या व्हीलला जर तुम्ही स्क्रोल केलात तर झूम इन आणि झूम आउट होतं. आता मला हे पण स्टॉप करायचं असेल तर इस्केप की प्रेस करावं लागेल. त्यानंतर नेक्स्ट आहे एक्स लाईन. एक्स लाईन आणि रे मध्ये काय फरक आहे बघा. एक्स लाईन फक्त एका साइड, दोन्ही साईडला येते. रे दोन्ही साईडला येतात. तुम्ही जर ऑब्झर्व केलात तर सेंटर पॉइंट पासन हे दोन्हीकडे येऊ लागलेत एक्स लाईन. आणि ते जर मी रे टाईप केलं तर काय लक्षात येईल? रे फक्त काय होतं? फक्त एका डायरेक्शन, ज्या साईडला कर्सर आहे फक्त त्या डायरेक्शन मध्येच येतात. हा दोघांमध्ये फरक आहे, रे मध्ये आणि एक्स लाईन मध्ये. लक्षात आला? तर मला सपोज हे स्क्रीन क्लिअर करायची तर काय करणार? परत इरेज, एंटर, ऑब्जेक्ट सिलेक्ट करा. सिलेक्शन झाले की एंटर की प्रेस करा, इरेज होऊन जाईल. तर आपण काय काय पाहिलं? लाईन आणि पी लाईन मधला फरक बघितला. F8 बघितलं स्ट्रेट लाईन ऑन आणि ऑफ करण्यासाठी. रे एक्स लाईन मध्ये फरक बघितला. इरेज उप्स पाहिला आपण. त्यानंतर आपल्याकडे आहे रेक्टँगल, सर्कल आणि इलिप्स. रेक्टँगल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. कमांड देऊत आपण RECTANGLE. रेक्टँगल कमांड दिली. कमांड दिल्यानंतर एंटर करायचं. सिम्पली रेक्टँगल क्रिएट होतो. फर्स्ट कॉर्नर आणि ऑपोजिट कॉर्नर स्पेसिफाय करायचं, माऊसने क्लिक करायचं. परत पाहिजे असेल कमांड द्यावी लागेल आपल्याला. RECTANGLE रेक्टँगल कमांड द्या. कमांड दिल्यानंतर एंटर करा, रेक्टँगल क्रिएट होईल. असं दोन कॉर्नरला स्पेसिफाय करायचं. स्पेसिफाय करायचं म्हणजे काय? माऊसने क्लिक करायचं. रेक्टँगल कमांड दिली. कमांड दिल्यानंतर एंटर करायचं. हा फर्स्ट कॉर्नर, सपोज मी हा घेतला, सेकंड कॉर्नर हा घेतला, रेक्टँगल तयार झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे सर्कल आणि इलिप्स. सर्कल आपण ड्रॉ केलं तर सर्कल कमांड दिल्यानंतर एंटर करा. सर्कल म्हणजे असा राऊंड शेप येईल. आणि ते जर आपण इलिप्स कमांड दिली, ELLIPS इलिप्स कमांड दिली आणि एंटर केलं तर काय होतं? इलिप्टिकल शेप येतो, असा अंडाकृती शेप येतो. हा दोघांमध्ये फरक आहे. इलिप्स साठी आपल्याला 3 पॉईंट द्यावे लागतील. ELLIPS इलिप्स कमांड द्या, एंटर करा. 1
2 आणि 3 पॉइंट्स द्यायचे, कुठले पण 3 पॉइंट दिले, इन इट 3 पॉइंट्स, तर त्याला आपण इलिप्स असं म्हणतो. असा प्रकार होतो. तर आणखी तुम्हाला ह्याच्यामध्ये काय डाऊट्स वाटतो का? तोंडारे, तुम्हाला काही डाऊट आहेत का? नाही. आहेत का तोंडारे? नो सर, नो सर. हा, तर आपल्याला असं काय करायचं काही हा डाऊट नाही. हा आणि काय करायचं, सुरुवातीला आपल्याला डायमेन्शन्स घेऊन आपण नाही काम करायला लागलो, आपण फक्त कमांडची प्रॅक्टिस होणं गरजेचे आहे. जेव्हा पूर्ण कमांड्स यायला चालू होतील ना, एक म्हणजे आपल्या जवळपास एक 40 कमांड व्हाव्या लागतील. 40 कमांड झाल्यानंतर मग आपण युनिट सेट करणार आहेत. युनिट सेट करून मीटर, मिलीमीटर किंवा इंचेस, फीट, आपल्याला ज्या पण काही डायमेन्शन्स मध्ये ड्रॉइंग बनवायच्यात त्या आपण चालू करणार आहेत. सध्या जर आपण डायमेन्शन्स घेऊन ड्रॉइंग क्रिएट करायला चालू केलं तर खूप गोंधळ होईल. म्हणजे एक तर आपल्या कमांडचे पण डाऊट्स असतात आणि परत आपण डायमेन्शन घ्यायला असतो. त्याच्यामुळे आता सध्या डायमेन्शनचा विषय बाजूला ठेवायचा. फक्त आपण काय करणार आहेत, कमांडची प्रॅक्टिस करणार आहेत. त्याच्यानंतर तुम्ही ह्या ज्या कमांड्स मी आता टाईप करून दिल्या आहेत त्या कमांड्स तुम्हाला इथे टूलबार वरती पाहायला भेटतात. सेम कमांड तुम्हाला त्या टूलबार वरती गेला तर त्याचं नाव पण डिस्प्ले होतं. लाईन कमांड आहे. त्याच्यानंतर ही आपण आता शिकलेली कन्स्ट्रक्शन लाईन म्हणजे एक्स लाईन बघितली आपण, त्यानंतर आपण पी लाईन बघितली, त्यानंतर परत रेक्टँगल बघितलं आपण, त्याच्यानंतर आर्क पाहिलं, आपण आर्क नाही पाहिलं, सर्कल पाहिलं, इलिप्स पाहिलं. हे सगळे ऑप्शन्स इथं अवेलेबल असतात. तुम्ही डायरेक्ट इथून सुद्धा घेऊ शकतात. जसं की फॉर एक्झाम्पल लाईन ऑप्शन आहे, तुम्ही लाईन इथून घेऊ शकतात. जरी तुम्ही लाईन कमांड इथून घेतली तरी तुम्ही जर खाली बॉटमला बघितलात तर बॉटमला ऍक्टिव्हेट चालूच असतं ते स्पेस बाय नेक्स्ट पॉईंट वगैरे. तुम्हाला जिथून सोपं वाटतं तिथून घेऊ शकता. एस्केप म्हणजे कॅन्सल होतं. त्यानंतर एक्स लाईन इथून घेऊ शकता. एक्स लाईन म्हणजे काय होतं, असे एक्स लाईन यायला चालू होतात. त्यानंतर समजा मी पी लाईन घेतलं होतं, पी लाईन इथून घेता येईल. एस्केप म्हणजे कॅन्सल होऊन जाईल. आता मला पूर्ण स्क्रीन इरेज करायची असेल तर इरेज नावाची कमांड इथं आहे. कुठं? राईट साईडच्या टूलबार वरती इरेज नावाची कमांड आहे. इथूनही घेऊ शकतो इरेज नावाची कमांड. इरेज मध्ये तुम्ही ऑब्जेक्ट सिलेक्ट करू शकता, डिलीट करू शकता. हो, एंटर की प्रेस करा, इरेज होऊन जाईल. त्यानंतर रेक्टँगल पाहता येईल, इथून रेक्टँगल घेता येतो. त्यानंतर सर्कल आहे, सर्कल ड्रॉ करता येईल. इलिप्स आहे, इथून घेता येतं, इलिप्स आहे. तर हे सगळे ऑप्शन आपल्याला टूलबारवर नाही घेता येतात, किंवा सेम तेच ऑप्शन्स तुम्हाला इथंही असतात बरं का. कुठं? इथं जर आपण ड्रॉप डाऊन मेनूज आहेत ना त्याच्यामध्ये जर गेलात तर ड्रॉ मध्ये गेलात तर इथं परत असतील. लाईन आहे, रे आपण शिकलेली कमांड आता आहे, कन्स्ट्रक्शन लाईन म्हणजे एक्स लाईन शिकली आपण, रेक्टँगल शिकलं, सर्कल आहे, इलिप्स आपण घेतलेली आहे. तर ह्या ऑप्शन्स इथून सुद्धा घेता येतात आपल्याला. तर तुमची चॉईस आहे, तुम्हाला ज्या ठिकाणी सोपं वाटतं तिथून तुम्ही घेऊ शकता. जर कमांड ऑप्शन नाही सापडली एखादी तर तुम्हाला ते कमांड पार्ट असते, तुम्ही इथं कमांड डायरेक्ट टाईप केला तरी सुद्धा चालतं. तर अशा पद्धतीनं तुम्हाला काम करता येतं पूर्ण सॉफ्टवेअरचं. ठीक आहे. तर हाच पार्ट परत 3D मध्ये सुद्धा करता येतात. 2D जेवढं तुमचं चांगलं असेल तेवढं तुम्हाला 3D सोपं जातं. तर तुम्हाला एक जस्ट ड्रॉइंग एका काढलेली आहे एका प्लॅनची, तर अशी, आणि त्याचं 3D पण चालू आहे. ते तुम्हाला एक दाखवतो ड्रॉइंग कशी आहे. आपण सिम्पली एक प्लॅन ड्रॉ केला आहे असा प्लॅन ड्रॉ करता येतो. किंवा मग त्याच्या 3D आता बनवायला चालू आहे. 3D आहे, चालू आहे अर्धवट सध्या ऑफलाईन पण एक दोन स्टुडंट येतात त्यांच्यासाठी आहे 3D पार्ट आहे. तर तुम्हाला मी 3D चा जो पार्ट बघितला तर आपण लक्षात येईल की आपण 2D जेवढी प्रॅक्टिस करताल तेवढं जास्त सोपं जातं. जसं की फॉर एक्झाम्पल मी काय करतो, एक असा एक ऑब्जेक्ट काढतो. सिंपल 3D कसं क्रिएट होतं तुम्हाला एक बघा 2 मिनिटासाठी. 3D चालू व्हायला आपल्याला वेळ एक, परंतु तुम्हाला एक आयडिया विजन तयार व्हावं म्हणून तुम्हाला दाखवतोय. टू डी 3D क्रिएट करतो म्हणजे काय, 2D शेपला फक्त हाईट दिली ना त्याचं 3D तयार होतं. एवढं सिंपल काम राहतं. त्याच्यात परत तुम्ही शेड चेंज करू शकता, त्याला ऑर्बिट करू शकता. आपल्याकडे ऑर्बिट ऑप्शन आहे, कंटिन्युअस ऑर्बिट होते. म्हणजे तो ऑर्बिट आपल्याला 3Dचं सगळ्या व्ह्यू मध्ये त्याला ऑर्बिट करून पाहता येतो तो ऑब्जेक्ट. तर असं आपल्याला जायचं आहे, इथपर्यंत वर्क करायचं आहे आपल्याला सगळ्यांना. हे 3D तयार झालं म्हणजे काय केलं तर आपण हे 2D शेप्स जे आहेत, कोणते कोणते बेसिक शेप्स कुठून चालू होतात, मग सर्कल, रेक्टँगल, लाईन, ह्याच्यापासून शेप तयार होत जातात. तर अगोदर ते परफेक्ट करणं गरजेचं आहे. मग ते परफेक्ट केल्यानंतर तुम्हाला पाहिजे तशा ड्रॉइंग्स क्रिएट होतात.
काय माझ्याकडे सॅम्पल ड्रॉइंग असेल एखादी तर तुम्हाला दाखवतो प्लॅनची वगैरे. समजा माझ्याकडे एखादी ड्रॉइंग असेल, ते बघा किती मोठी प्लॅन आहे बघा क्रिएट केला. हे पूर्ण प्लॅन आहे. हे अशा प्लॅन आहे, ऑफिसचा प्लॅन आहे पूर्ण. पूर्ण प्रत्येक ऑफिसच्या केबिन आहेत ह्या. केबिन, ते चेअर, त्याची त्याचं टेलिफोन लँडलाईन आहे, कॉम्प्युटर दाखवलेलं आहे. ते केबिन कोणाचं आहे त्याचं नाव दिलेलं आहे, त्याचा केबिनचा नंबर दिलेला आहे. तुम्हाला असं इंटेरियर वर्क सुद्धा ह्याच्यामध्ये करता येतं. हे स्टेअर केस आहेत, इंटेरियर वर्क तुम्हाला पूर्ण दाखवता येतं. आपल्याकडे असे काही सिम्बॉल्स पण अवेलेबल असतात डोअर विंडोचे. समजा असे काही सिम्बॉल्स आहेत, हे सिम्बॉल्स आपल्याला यूज करता येतील. समजा किचन मधले काही सिम्बॉल्स लागत असतील आपल्याला, ते सिम्बॉल्स आपल्याला यूज करता येतील. बर्नर आहे, फ्रीज आहे, ओव्हन आहे, असे सिम्बॉल आपण आता जे शिकली कमांड, सर्कल कमांड आहेत, लाईन कमांड आहे, त्याचा यूज करूनच बनवलेले असतात ते. असे सिम्बॉल सुद्धा आपल्याला बनवायचे आहेत. हे बेसिन आहेत, बेसिनचे सिम्बॉल आहेत ते किचन मधले. स्विच आहे हा. तर हे सगळं वर्क तुम्हाला करायचं आहे. तुम्ही एकदा कमांड शिकलात की पाहिजे त्या ड्रॉइंग्स तुम्हाला बनवता येतील, असं काही अडचण नाही. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मला सांगा काही डाऊट आहेत का तुमच्यापैकी? मेकॅनिकलचं आहे का कोणी? अक्षय? नाही, माझं सिव्हिल आहे सर. सिव्हिलच आहे सगळ्यांचं, ठीक आहे. तर मग काय प्रॉब्लेम नाही, सगळ्यांचं सिव्हिल वर्क आहे तर आपण त्या पद्धतीने घेणार आहेत.